भारतासाठी आणि विश्वमध्ये जे संगीताचे जे चाहते असेल त्याच्यासाठी सध्या आशा भोसलेजीच्या निधन एक अतिशय दुर्दैवी घटना आहे। ते त्यांच्या जीवनामध्ये त्याने एक टायग्रेस प्रमाणे ते जीवन जिंकले, आपली पूर्ण आयु घेतली। एक कंटेंटेड मी आता त्याच्या पार्थिव देहाचे दर्शन करून आलो आहे। त्यांच्या फेसमध्ये अजून शांती आहे। 93 एजमध्ये ते ऍक्टिव्ह होते। या दिवशी त्यांचा निधन झाला त्या दिवशी पण त्यांच्या दुपारचा भोजन आपल्या परिवारच्या लोकांच्या बरोबर केला होता। हा दुःख घटनामध्ये त्याचे परिवारच्या सोबत त्याचे चाहत्याच्या सोबत आपण सर्वजण आहे। मी त्याने माझ्यातर्फे मनापासून श्रद्धांजली वाहतो। सर कहाँ उनका अंतिम संस्कार होगा, क्या जानकारी है, कैसा श्रद्धांजलि व्यक्त करेगा? साधारणतः आता ते ब्रीथ पेंडी हॉस्पिटलमध्ये जे काही मेडिकल प्रोसिजर आहे ते सुरू आहे। साधारणतः 5 वाजता इथून त्याचे लोअर परेलमध्ये त्यांच्या जे राहायला घर होता ग्रँड तिथे जाणार आहे आणि सकाळी 11 वाजताच्या नंतर अंतिम दर्शनसाठी हजारो लाखोची संख्येमध्ये लोक भारताचे विभिन्न कोण तिथे येत आहे ते दर्शन घेतील आणि साधारणतः 4 वाजता शिवाजी पार्क पर त्यांचा अंतिम संस्कार होईल। हिंदी में बता दीजिए। आशा भोसले जी एक इतना बड़ा नाम था कि उनके जाने का दुख और जाने से खड़ा हुआ एक वैक्यूम वो कभी नहीं भर पाएगा। आशा भोसले जी ने अपनी पूरी जिंदगी एक शेरनी की तरह जी।